मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. कथा मेहंदी विना रंगले हात माझे. लेखक हिदायत खान. वाचन मृदगंधा दीक्षित. मम्मी आणू न किल्ल्या? मी सुलभाला विचारलं. इश्श, काहीतरी बाई हा उतावळेपणा. अखिला, आमच्या मराठीत एक म्हण आहे, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग. त्यात किंचित फेरफार करून असं म्हणता येईल, बस बस शरीत कही की. मी मध्येच तिला चिमटा काढत म्हटलं आणि किल्ले आणण्यासाठी मी अब्बाजांच्या खोलीकडे वळले. 2 प्रहराची वेळ होती, त्यामुळे घरात सर्वत्र सामसूम होती. आई आपल्या खोलीत वामकुक्षी घेत होती आणि एक मोलकरीण तिला वारा घालत होती. तथापि मांजराच्या पावलांनी मी अब्बाजांच्या खोलीत घुसले. अब्बाजान कचेरीला गेले होते, त्यामुळे रान मोकळं होतं. मी त्यांच्या उशाखालचा किल्ल्यांचा जुडगा हळुवार हातानं काढला आणि मघासारखीच पायांचा आवाज न करता आपल्या खोलीत परतले. मला पाहताच सुलभा म्हणाली, आणल्यास किल्ल्या? मी मानेनच होकार भरून तिला चलण्याचा इशारा केला. पायांचा आवाज होऊ नये म्हणून आम्ही दोघी पायाच्या पंजावर सगळा जोर देत जिन्यापर्यंत चालत गेलो. हा जिना मर्दाना दिवाणखान्याकडे म्हणजे पुरुषांच्या दिवाणखान्याकडे जातो. मुळीच न बोलता आम्ही तिथपर्यंत पोचलो. दाराशीच थांबून आम्ही कानोसा घेतला. इथंही नीरव शांतता होती. लाईन सर्वस्वी क्लिअर होती. दरवाजा उघडून मर्दानात येताच मी आतून कडी लावून घेतली, कारण हे दार जिन्याच्या तोंडाशीच होतं. अशा प्रकारे सुरक्षिततेचा हर प्रकारचा बंदोबस्त केल्यानंतर मी अब्बांच्या अलमारीकडं आपला मोर्चा वळवला. सुलभा माझ्या पाठीशी होतीच. त्या अगणित किल्ल्यांच्या जुडग्यातून अलमारीची किल्ली नेमकी हुडकून काढायला बरेच प्रयास करावे लागले, पण शेवटी एक किल्ली बरोबर लागली. कपाट उघडून पाहते तो समोरच मधल्या कप्प्यात अनेक पत्र आणि छायाचित्र पडलेली. कोलंबसला अमेरिकेचा शोध लागल्यानंतरही झाला नसेल इतका आनंद मला ते साहित्य पाहून झाला. तो पहा किती मस्त आहे. टाचा उंचावून माझ्या खांद्यावरून कपाटात डोकावणारी सुलभा ओरडली. थांब, अशी घाई करू नकोस. आपण सगळं सिरियसली पाहूयात. आणि मी क्रमाक्रमानं एक एक छायाचित्र आणि पत्र बाहेर काढू लागले. हातात आलेला पहिलाच फोटो कोणा प्रोफेसरांचा होता. ते आपल्या मुलासह त्या फोटोत दिसत होते. ते विदूर होते वगैरे पत्रातली माहिती मी वाचून दाखवताच सुलभा अगदी नाक उडवून म्हणाली, छान, म्हणजे प्रथम ग्रासे मक्षिकापात. अगं, संस्कृतात मला किती गती येते ठाऊक आहे ना तुला. उर्दूत बोलता येत नसलं तर निदान मराठीत तरी बोल, म्हणजे माझ्या पदरात काही पडू शकेल. मराठीत तरी कशाला, मी आपल्या क्रिकेटच्याच भाषेत बोलते. पहिल्याच बॉलला क्लीन बोल्ड. का? हा काय वाईट आहे? मी तिला मुद्दामूनच डिवचलं. नसेलही वाईट, पण तो सेकंड हँड आहे ना. शिवाय त्याच्या शेजारचं ते गुणी बाळ पाहतेस ना, आपल्या अनंत खोड्यांनी चांगलीच खोड मोडेल तुझी तो. तू आपला एखादा नवा कोरास पहा बाई. अगं, पण हल्लीच्या जमान्यात कोंबडीशिवाय उरूस आणि भानगडीशिवाय पुरुष सापडणं शक्य तरी आहे का? तसा साईड बिझनेस सगळेच करतात ग, पण धडधडीत विदूर आणि एका मुलाचा बाप. पुरे माझी आई. हा बघ ठेवला फोटो खाली. आणि मी खरोखरच तो फोटो खाली ठेवला आणि दुसरा फोटो काढला. नवीन फोटोकडं बारकाईनं पाहत सुलभी उद्गारली, बरा आहे, पण जरा काळा आहे. शिक्षण कुठंपर्यंत झालं ते तरी पहा. फोटोसोबतचं पत्र वाचून मी म्हटलं, यंदा TYBL आहे आणि तसा काळाही दिसत नाही ग. प्रकाशाअभावी काळा पडला असावा. बाई, तुझा हिस्टेरिया भलत्याच स्टेजला पोचलाय की. लव्ह ॲट फर्स्ट साईट प्रमाणे तू दिसेल त्याच्यावर आशिक होऊ लागलेली आहेस. विदूर, वृद्ध, काळा, कुरूप, कोणाकोणावर प्रेम जडू लागलंय तुझं. छे, ही अवस्था काही बरी नव्हे.
तिला एक जोरकस चिमटा काढून मी म्हणलं, कंबक्त, तुझ्यासारख्या आपल्या जीवश्च कंठश्च मैत्रिणीचं जन्माच्या जोडीदाराबाबत मत घेण्यासाठी मी तुला मुद्दाम बोलावलं आणि तू लागलीस नुसती चेष्टा करायला. बरं बाई, आता नाही करणार, असं म्हणून तिनं माझ्या हातातला दुसरा एक फोटो काढून घेतला आणि त्याच्याकडे नाक चढवून पाहत म्हणाली, शी, हा तर बाई पत्त्यांच्या डावातला बदामचा राजाच वाटतोय. लग्न करायला निघालाय, आधी तोंडावरचं ते जंगल काढून ये म्हणावं. आणि आम्ही उभयता खळखळून हसलो. जोर जोरानं हसण्यामुळं सुलभाच्या हातातला तो फोटो आपोआपच गळून पडला. मी दुसरा फोटो काढला. आम्ही फोटोकडे पाहिलं. 2 बोटं रुंदीच्या कपाळावर रुळणाऱ्या दिलीप कट बटा, अंगात झंपराच्या कापडाचा बुशशर्ट, काऊबॉय फिट पॅन्ट. त्याच्या त्या अवताराकडं सुलभा डोळे फाड फाडून क्षणभर पाहतच राहिली. मग अंमळशानं मला हसताना पाहून आपल्या ओठांवर बोट ठेवून दबल्या आवाजात म्हणाली, श, हसतोय काय? खामोश, सायलेन्स, सायलेन्स, लाईट ऑन, कॅमेरा, स्टार्ट. मी जोर जोरानं हसू लागले. तशी म्हणते कशी, कट कट कट. छे छे, तू अवेळी हसून सगळा शॉट बिघडवून टाकलास. आमच्या हिरोनं आता पुन्हा मूड कसा आणायचा बाई? आणि कपाळाला हात लावून ती चक्क पलंगावर फतकल मारून बसली देखील. माझी हसता हसता मुरकुंडी वळली. हसू ओसरल्यावर मी सुलभाला म्हटलं, ए अगं आता उठ ना. तशी पलंगावरून उठत ती म्हणाली, बाकी या हिरोशी लग्न केलंस तर दुसरं काही नसलं तरी सिनेमे भरपूर पाहायला मिळतील तुला. आणि हो, घरी देखील सिनेमात सुरू होईल की. सिनेमातल्याप्रमाणे तो तुला कुठलं कामही करू देणार नाही. उलट डाव्या हातानं नाक खाजवत भारावलेल्या स्वरात म्हणेल, नहीं नहीं मेरे दिलरुबा, तुम्हारे ये नाजूक हाथ क्या बर्तन मांजने के लिए बने हैं, उन्हें तो मेरे गले का हार बनना चाहिए, इस तरह. आणि त्या खट्या सुलभानं चक्क माझे दोन्ही हात धरून स्वतःच्या गळ्यात टाकले. तिच्या गळ्यातले आपले हात काढून घेत मी म्हटलं, चल, चहाटळ कुठली. पण ती अजूनही त्या हिरोच्याच विषयात गुंग होती. म्हणाली, अर्थात त्याचे स्वतःचे हात कुठलंही काम करण्यासाठी बनलेले नाहीत याची त्याला खात्री असणार. नाहीतरी ते आदर्शवत असलेले सिनेमातले हिरो कुठं कामधंदा करतात? फक्त मोहब्बत करणं एवढंच जाणतात ते. ते अक्षरशः प्रेमासाठी आणि प्रेमावरच जगत असतात. बरं, पुरे झालं तुझं प्रेमाचं पुराण. ते कशावरही जगोत. तुला जगायचंय ना? आता फाजील वटवट करशील ना तर हातातल्या जुडग्यानं तुझा जीवच घेईन मी. बरं बाई, राहिलं, दुसरा फोटो काढ. माझ्या हातातल्या नवीन फोटोकडे पाहून ती म्हणाली, हा जरा बरा दिसतोय. कोण आहे तरी कोण हा? मी फोटोवरची माहिती वाचू लागले. डॉक्टर फुल्या फुल्या फुल्या, मासिक प्रॅक्टिस ₹1,000. पुरे पुरे. हा डॉक्टर आहे ना, रोज इंजेक्शन देऊन तुला हैराण करेल. पण याची तब्येत बरी आहे नाही? माझा नियोजित पती देखील असाच उंचापुरा तगडा जवान आहे. म्हणजे तू आपल्या भावी नवऱ्याला पाहिलंयस? मी अचंब्यानं विचारलं. तर ग, आमच्यात काही तुमच्यासारखा पडदा नसतो. नुसतं पाहिलेलंच नाही तर त्याच्याशी बोलले सुद्धा. अगं, त्याच्या प्रश्नांची अशी चपखल आणि परखड उत्तरं दिली आहेत ना की शेवटी त्यालाच निरुत्तर केलं मी. समारंभासाठी जमलेले काही आगाऊ तरुण तर आपसात कुजबुजले देखील की ही कसली वधू परीक्षा, ही तर वर परीक्षाच झाली. फार मजा आली होती. तू असायला हवी होतीस ग त्यावेळी. अगं, पण मी चाचाजींकडे पुण्याला गेले होते ना त्यावेळी. आता लग्नात पाहिनच की. खरंच, तू आमच्या यांना पाहिलं असतंस ना तर स्वतःच त्यांच्याशी लग्न लावते असं म्हणाली असतीस. बाई बाई, आता काय म्हणावं तुझ्या या फाजीलपणाला? तुझ्या जिभेला ना हाड नसू दे. बरं, पण आता दुसरा फोटो दाखवणार आहेस ना? हां, हा बघ. मी तिच्यासमोर एक फोटो धरला. हा दिसायला बरा आहे, पण वय जरा जास्त दिसतंय. माहिती तरी वाच. पत्रावरून नजर फिरवत मी म्हटलं, अगं, यांची पहिली बायको आहे, परंतु ती वेडी झाल्यामुळे हे पुनर्विवाह. मध्येच सुलभा ओरडली, टाक टाक तो फोटो खाली. महिन्याभरात तुलाही वेडी ठरवून तिसरीसाठी जाहिरात द्यावयाचा हा 150 आणा. नाहीतर तुझा विमा उतरवायचा त्या हसमनीसारखा कायमचा.
मी कपाटातून आणखी एक फोटो काढला. त्याच्याकडे नजर जाताच सुलू किंचाळली, ओ स्प्लेंडिड. अगं अखिले, याचं मलईदार रूप पाहून तर माझ्याही तोंडाला पाणी सुटलंय. आणि ती तोंडानं कसले आवाजही काढू लागली. उई मा, किती चावट आहेस ग तू. आहा, काय रूप आहे. जणू चंद्रानंच मानवी शरीर धारण केलंय. मला उर्दू शायरी येत नाही ग, नाही तर एव्हाना 10-12 शेर ओवाळून टाकले असते मी या राजपुत्रावरून. म्हण ना एखादा उर्दू शेर. मी नाही, जा. लाजायला काय झालं, त्याची नुसती छबी आहे इथं, प्रत्यक्ष तो नाहीये काही. म्हण ना एखादा फक्कडसा शेर. मी नाही, जा. किती ग लाजाळू आहेस तू. अशानं एखाद्याचा गैरसमज व्हायचा. लटकं लाजणं कसं क्षणिक टिकणारं असावं, आळवावरच्या जलबिंदूप्रमाणे बघता बघता विरणारं. नाहीतर नवऱ्याशी अशीच लाज लाजशील आणि खऱ्या आनंदाला मुकशील. असू दे, लज्जा हाच स्त्रीचा खरा अलंकार आहे. ते ठीक आहे ग, पण अगं सुलू, याचं क्वालिफिकेशन तर ऐक. मी विषय बदलत म्हटलं. MSc फर्स्ट क्लास, उच्च शिक्षणार्थ फॉरेनला रवाना. सगळेच मुसळ केरात. बरं झालं शेर नाही म्हणलास ते. का ग, काय झालं, मी आश्चर्यानं विचारलं. अगं पण सांग तरी काय ते. तिच्या बोलण्याचा रोखच मला कळत नव्हता. अगं अखिले, तुला एवढं कसं कळत नाही हा. फॉरेनमधल्या मडमा असल्या राजबिंड्या पुरुषाला मोकळा सोडतील का. किमान पक्षी 1-2 तरी मडमा तो आपल्याबरोबर नक्कीच आणेल. चल, तुझं काहीतरीच तरकट. फॉरेन म्हणजे काय तुमच्या पुराणातली द्वारका नगरी नव्हे, आणि हे सद्गृहस्थ म्हणजे काही कृष्ण नव्हेत तिथल्या गौरकाय गोपिकांबरोबर प्रणय राधन करायला. आपले अजीजबाई नाही का फॉरेनला जाऊन सुरक्षितपणे परत आले. आहा, काय उदाहरण दिलेस तू. 40 वर्षाच्या डोळ्यावर मुंशी लोकांसारखी 40 लावणाऱ्या अजीजबाईंच्या तुकतुकीत टकलावर फॉरेनचीच काय, पण मागासलेल्या अगदी वन्य देशातली स्त्री तरी भाळणं शक्य आहे का. तेव्हा या फॉरेनर साहेबांचा नाद सोड आणि ढूंढ ले और घर, नया घरोबा करायला. आणखी 2-3 फोटो सुलूनं आपल्या बोचऱ्या आणि खोचक शेऱ्यांनी नापास केल्यानंतर माझा उत्साह मावळला. मात्र त्या फोटोकडे पाहून सुलू जोरात किंचाळली, मार्वलस, वर्थ. पण लगेच आपली जीभ चावून म्हणाली, अगं पण हो, आधी त्याच्याविषयीची माहिती वाच, नाहीतर शब्दसुमनांचे हे हार वाया जायचे मघासारखे. मलाही फोटो फार आवडला. मी घाईघाईनं पत्र उलगडलं. ते तर आमच्या अब्बाजांनीच कोणाला तरी लिहिलेलं होतं. मी उत्सुकतेनं वाचू लागले. आपका लड़का अच्छा है, खूबसूरत है, इंजीनियर है, हमें रिश्ता भी मंजूर है, मगर शादी 1 साल के बाद होगी. इस पुरानी शर्त में इन सब बातों से कोई फर्क नहीं पड़ता है. म्हणजे या मुलाला तुझ्या वडिलांनी पसंतही केलंय म्हण की. बघू बघू फोटो. आणि तिनं माझ्या हातातून तो फोटो हिसकावून घेतला आणि म्हटलं, रिअली हँडसम, फीचर्स, फिगर सगळं व्यवस्थित. शिवाय इंजिनियर म्हणजे तुझा वैवाहिक जीवनाचा इमला उमदाच ठरणार. सुखसमृद्धीच्या प्रकाशानं तो चक्क उजळणार. अगं पण अब्बाजांनी काहीतरी अट घातली आहे ना. आमचे अब्बा पण असे आहेत की नाही, नको तिथं. मी चिडून म्हटलं, अगं एवढी निराश होऊ नकोस, होईल सगळं व्यवस्थित. कपाळ व्यवस्थित होतंय. तुला माहित नाही आमचे अब्बा किती हेकट आहेत ते. आणि या बाबतीत मला फक्त श्रोत्याचीच भूमिका घ्यावी लागणार आहे. म्हणून म्हणतीये, आमच्या तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे वाग. उगी राहावे, जे जे होईल ते ते पहावे, सुलभा म्हणाली. नाहीतरी दुसरं काय करता येणार आहे मला. माझ्या लग्नात मला मत तर नाहीच, पण तोंड असूनही ते उघडण्याचं स्वातंत्र्य पण नाही. माझंच नव्हे, आमच्या हैदराबादेतल्या कट्टर समाजातील सगळ्या मुलींची हीच अवस्था असते. मी गंभीरपणे म्हटलं. खोडकर सुलू ही आता गंभीर बनली होती. म्हणाली, तू काळजी करू नकोस. अखिला मात्र तसा काही प्रसंग उद्भवलाच तर ताबडतोब मला कळव. आपण काढूया काहीतरी तोड त्यातून. आणि ती घरी जायला निघाली. गेल्या आठवड्यापासून आमच्या घरात माझ्याच लग्नाचा विषय चर्चेला जात होता. कधी पडद्याआडून, कधी दाराआडून, जसं जमेल तसं मी परिस्थितीचा कानोसा घेत होते. त्यावरून एवढा सुगावा लागला की उभय पक्षात इतर सर्व गोष्टींबाबत मतैक्य झालेलं आहे. वांगनिश्चय करायला उभयताही उत्सुक आहेत.
पण माझे भावी सासरे वागनिश्चयानंतर लग्नासाठी मुळीच थांबावयास तयार नाहीत. उलट माझ्या वडिलांचं म्हणणं असं की लग्न ठरल्यानंतर तब्बल वर्षानं प्रत्यक्ष विवाह व्हावा, म्हणजे आमच्या पिताजींच्या इतमामाला शोभेल अशी पद्धतशीर तयारी करायला भरपूर अवधी मिळू शकेल आणि तोपर्यंत उभय पक्षांना परस्परांचा चांगला परिचय पण घडू शकेल. कारण नवे संबंध जुळवताना उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीनं इतकी घाई उपयोगाची नाही असं आमच्या अब्बाजांना वाटत होतं. आता हा पेच खेळीमेळीनं सुटतो की आतताईपणानं मध्येच तुटतो याकडं माझं सगळं लक्ष लागून राहिलेलं होतं. परंतु वरपांगी स्थितप्रज्ञाचीच भूमिका मला वठवावी लागत होती. मनातलं मनातच ठेवावं लागत होतं. इच्छा असूनही ते ओठांवर आणता येत नव्हतं. अशा विमनस्क मनस्थितीत मी असतानाच एक आनंदाची घटना घडली. माझ्या भावी श्वशुरांचं पत्र आलं आणि मी ते चोरून वाचलं. त्यात त्यांनी लिहिलं होतं, लग्नास विलंब होणे आम्हास योग्य वाटत नाही. 1 वर्ष थांबण्याचा आपणही का एवढा आग्रह धरला ते कळत नाही. प्रत्यक्ष भेटीत याबाबत मी आपणास परोपरीनं पटवण्याचा प्रयत्न केला होताच. असो, आमचे चिरंजीव आणि आपले भावी दामाद अल्ताफ एका महत्त्वाच्या कामासाठी लवकरच मुंबईस जाणार आहेत. मध्ये तो आपल्याकडे 1 दिवसासाठी उतरणार आहे आणि पुन्हा एकदा आपले मन वळवण्याचा प्रयत्न करणार आहे. आशा आहे आपल्या जावयाला तरी तुम्ही जरूर वश व्हाल. वाङ्निश्चयाचे निश्चित ठरल्यास तार करावी. आम्ही त्वरित येऊ. त्यानंतर आब्बा आणि अम्मीच्या बोलण्यावरून कळलं की अल्ताफना जरूर पाठवण्याबद्दल पिताजींनी कळवलं असून ते त्याची उत्सुकतेनं प्रतीक्षा करत आहेत. 2-3 दिवस उलटले तरी तिकडून पत्र आलं नाही की अल्ताफ स्वतःही आले नाहीत. तेव्हा मन चिंती ते वैरीही न चिंती याचा मला प्रत्यय आला. माझ्या मनात नाना शंका कुशंकांचं तांडव नृत्य सुरू झालं. तेव्हा याबाबतीत सुलभाचं तरी काय मत हे जाणून घेण्यासाठी म्हणून आज सकाळीच मी बुरखा ओढून मोलकरणीसह तिच्या घरी गेले. सगळी हकीकत ऐकल्यानंतर सुलूनं अनुकूल मत दिलं. तरी मला खात्री वाटेना. संध्याकाळी मी घरी परत जायला निघाले, पण तिच्या धाकट्या भावाचा वाढदिवस असल्यामुळं तिनं मला सोडलं नाही. मला न्यायला आलेली मोलकरीण हात हलवत परत गेली. वाढदिवस मोठ्या थाटामाटात पार पडला, पण माझं सगळं लक्ष घराकडं लागून राहिलेलं होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी घरी येताच नेहमीप्रमाणे सर्वत्र शांतता आहे असं पाहून मी अब्बाजांच्या खोलीतून किल्ल्या घेतल्या आणि वर मर्दाना दिवाणखान्याकडे गेले. हळूच दार उघडून आत पाऊल टाकलं, मात्र समोरील दृश्य पाहून मी चकितच झाले. टेबलावर एक सुटकेस उघडी पडली होती. कुतूहलानं मी बॅगेजवळ जाऊन पाहिलं. त्यामध्ये निरनिराळ्या सुंदर वस्तू होत्या. एक वस्तू हातात घेऊन मी पाहू लागले. ती एक सुबक निळ्या रंगाची पेटी होती. पेटी उघडताच माझे डोळे अक्षरशः दिपून गेले. ती सोन्याची अंगठी होती आणि तिच्यात बसवण्यात आलेला लाल खडा कमालीचा चमकत होता. त्याची ती मोहक चमचम मला इतकी आवडली की ती अंगठी उचलून मी कधी आपल्या अनामिकेत चढवली ते मला कळलंही नाही. वा, किती शोभून दिसत होती माझ्या नाजूक आणि गोऱ्या बोटावरती, आणि बसली देखील किती फिट, जणू मुद्दाम मापाचीच बनवून घेतलीये. नंतर माझं लक्ष त्या सूटकेसमधल्या एका काचेच्या अत्तरदाणीकडे वेधलं गेलं. तिचं फिक्कट जांभळा रंग किती आकर्षक होता. तिची कळ दाबून मी आता अत्तर लावणार इतक्यात माझ्या कानांवर शब्द पडले, लगाइये लगाइये, तकल्लुफ न कीजिये. त्या सरशी माझ्या हातातून ती अत्तरदाणी सळकन निसटली आणि फरशीवर पडून खळकन फुटली. भय आणि लज्जा या संमिश्र भावनांनी मी इतकी भांबावून गेले की समोरची व्यक्ती कोण आहे हे धड पाहूही शकले नाही. धडपडत उठले आणि मधला पडदा सरकन ओढून घेतला. पडद्याआडून पाहिलं तो ते दुसरे कोणी नसून अल्ताफच होते. मी कमालीचे ओशाळले, संकोचले. अल्ताफ पडद्याआडून म्हणाले, अरे आपने ये क्या किया? भला आप पर्दा कैसा? किसी एक शायर के अल्फाजों में मैं आपसे पूछता हूं, ए पर्दा नशी ये हुस्न को ही पर्दों में छुपाया जाता है. मी अधिकच लाजले, पण पडद्याआडून खुदकन हसलेही. तेव्हा ते म्हणाले, शुक्र है बर्बादियों पर तो आपकी हंसी आई. मी काहीच बोलत नाही हे पाहून ते म्हणाले, सुन तो रही है ना आप?
तरी मी गप्पच. तेव्हा पडदा हलवत ते म्हणाले, कमाल है, मैं बके जा रहा हूं और आप है की जवाब ही नहीं देती. तरीही मी काहीच उत्तर दिलं नाही. एक तर एका परक्या पुरुषाची माझ्या हातून एक मौल्यवान वस्तू फुटली होती आणि दुसरी हातात घालताना म्हणजे रेड हँड पकडले गेले होते मी. पहिल्याच भेटीत चांगलाच ग्रह झाला असेल त्यांचा म्हणून मला हुरहुर लागून राहिली. मला मेल्याहून मेल्यासारखं झालं. मी काहीच बोलत नाही असं पाहून त्यांनी फरशीवर पडलेले अत्तरदाणीचे तुकडे हातात घेऊन त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. ए मासूम मित्रदान, मायूस ना हो. तेरी तरह हम भी टूट गए हैं, लूट गए हैं, बल्कि तेरे इन टुकड़ों से कई गुना अधिक टुकड़े हुए हमारे दिल के. नंतर माझ्याकडे वळून ते मला म्हणाले, अजी साहब, इस बेजुबान ने क्या बिगाड़ा था आपका? इस बेचारे पर क्यों बेरहमी बरती आपने? मला आपल्या भित्र्या आणि लाजाळू स्वभावाचा मनस्वी राग आला. त्यांना पाहून एवढं काय घाबरायचं होतं हातातून वस्तू पडेपर्यंत. तितक्यात माझं लक्ष बोटातल्या त्या मौल्यवान अंगठीकडे गेलं. ती तरी त्यांना परत करावी म्हणून घाईघाईनं मी ती काढू लागले, पण ती निघेच ना. तितक्यात तिकडून अल्ताफ म्हणाले, खैर कोई बात नहीं, इत्रदान वगैरह ये सब चीजें आप ही के लिए तो लाई है मैंने. अरे हाँ, आपको अंगूठी तो निहायत पसंद आई है शायद. अब तक पहन रखी है आपने. ये मैं अपनी खुशकिस्मती समझता हूं, मगर नाप तो बराबर है ना. माझं काळी जोर जोरानं धडधडू लागलं. बोटातून अंगठी काढण्याची मी धडपड करत होते, पण ती मेली निघता निघेना. अगर आप बुरा न माने तो एक कहूं, फिलहाल ये अंगूठी मुझे लौटा दीजिए. शाम को रस्म के बाद वो आपको मिलेगी ही, क्योंकि आपके अब्बा इसे एक बार देख चुके हैं, लिहाजा यही अंगूठी मुझे दूसरी चीजों के साथ रस्म में देनी होगी. प्लीज दीजिए ना. आई गो, आता काय करावं. मी घामाघूम झाले. ती मेली अंगठी बोटातून निघण्याचं नाव घेतच नव्हती आणि त्यांचा असा ग्रह होत होता की मी ती द्यायलाच तयार नाही. मी स्वतःवर खूप खूप चिडले. कशाला मी या फंदात पडले असं झालं मला. माझ्या मौनामुळं त्यांचा तो ग्रह अधिकच दृढ झाला असावा, कारण ते म्हणाले, खैर आप अंगूठी लौटाना ही नहीं चाहती है तो रख लीजिए, मुझे कहीं से दूसरी मंगवानी होगी. बिल्कुल इसी के तरह मिलना तो मुमकिन नहीं, फिर भी भागदौड करनी होगी. आता मात्र मला रडूच येईल असं वाटलं. माझ्याविषयी केवढा गैरसमज केला मेला या अंगठीनं. आता सगळी लज्जा सोडून खरी परिस्थिती त्यांना समजावून सांगण्या वाचून गत्यंतरच नव्हतं, कारण माझी अनामिका ओढाताणीनं लाल झाली होती, तरी ती अंगठी काही निघण्याचं नाव घेत नव्हती. मी रडक्या स्वरात म्हटलं, नहीं नहीं, वैसी बात नहीं है. वल्ला, बात कुछ भी हो, आपने हमसे बात की, यही क्या कम है. कहिए कहिए, और कुछ कहिए. आपकी मीठी आवाज सुनने के लिए हमारे कान तरस रहे हैं. माझं उसनं अवसान गळून पडलं. पुनश्च मी लाजेनं चूर चूर झाले. तशी ते म्हणाले, तोबा तोबा, खुदा बचाए ऐसी नाजनीनों से. इन्हें तो अपनी तारीफ भी सही नहीं जाती. क्या सच्चाई का इजहार भी गुनाह है आपकी निगाह में. क्या कह रहा हूं, कुछ कहिए ना. पण उत्तर द्यायला माझी जीभच धजेना. तेव्हा ते म्हणाले, खैर रहने दीजिए अंगूठी आप ही के पास, हम बाजार जाते हैं दूसरी. आणि ते जाण्यासाठी वळले देखील. मी अधिकच घाबरले. त्यांना निष्कारण कराव्या लागणाऱ्या धावपळीच्या कल्पनेनं व्यथित होऊन म्हणाले, सुनिये तो. तत्काळ मागं फिरून ते म्हणाले, सुनने के लिए ही तो हम तरस रहे हैं, मगर आप सुनाती ही कहाँ है. कहिए कहिए. एक एक शब्द जुळवून बोलल्यासारखे मी सांगू लागले. ये अंगूठी है ना. हाँ कहिए, मैं सुन रहा हूं. असा राग आलाय मला त्यांचा. येणार नाही तर काय. आमचा इकडे जीव चाललाय आणि यांना चेष्टा सुचतीये, हसू येतंय. हसू ओसरल्यावर ते म्हणाले, मुझे अपनी पसंद पर नाज है. माशाअल्लाह, क्या अनोखी अंगूठी है, और आप है कि उसी को कोसती है. अजी साहब, आपकी पतली पतली गोरी गोरी उंगली की हसीन आगोश से भला वो निकले भी तो क्यों. इतनी बेहतरीन जगह भला कौन छोड़ेगा. अगर आपको कोसना ही है तो अपनी नाजुक उंगली कोसिए.
शेवटी माझ्या संयमाचा बांध फुटला आणि नयनांवाटे अश्रूंचा पूर वाहू लागला. हुंदक्यांनी ठेका धरला. त्या सरशी ते घाबरले आणि घाईघाईनं म्हणाले, माफ करना आजी, मैं तो यूं ही मजाक कर रहा था. पण माझं रडणं काही थांबेना. तेव्हा ते म्हणाले, अब खुदा के लिए चुप भी हो जाइएगा. मी रडत रडतच म्हटलं, ये कमबख्त उंगली में गड़ सी गई है, निकलती ही नहीं. जरा दिखाइए तो. मैं निकालने की कोशिश करता हूं. पडद्यापासून घाईघाईनं दूर सरकत मी म्हटलं, नहीं नहीं, कमाल करती है आप भी. अल्ताफ म्हणाले. 5 मिनिटापर्यंत झटूनही अंगठी निघेना. तेव्हा ते म्हणाले, सुनिए, अगर आप मेरे सामने नहीं आना चाहती है तो पर्दे में से ही सिर्फ अपना हाथ मेरी तरफ कीजिए. आता मीही कंटाळले होते. अंगठी निघण्याची शक्यता संपुष्टात आल्यासारखं मला वाटत होतं आणि ती त्यांना परत करणं तर अगदी जरुरी होतं. आपल्या मूर्खपणासाठी त्या बिचाऱ्यांना का उगाच संकटात लोटा असा मी विवेक केला आणि पुन्हा एकदा धीर केला. लाज आवरली आणि हळूच पडद्याआडून आपला हात त्यांच्याकडे सरकवला. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेताच सर्वांगातून विजेचा प्रवाह वाहत आल्यासारखा भास झाला. तथापि मी प्रतिकार केला नाही. परंतु 10-1 मिनिटं माझ्या बोटाशी झटापट करूनही अंगठी काढण्यात त्यांना जेव्हा यश आलं नाही, तेव्हा ते काहीसे त्रासिक स्वरात म्हणाले, अब खुदा के लिए पर्दे से बाहर आइए और इस काम में मेरा हाथ बटाइए, वरना ये कमबख्त नहीं निकलेगी. मी ही परिस्थितीचं गांभीर्य ओळखून अधिक ताणलं नाही. मुकाट्यानं पडद्यातून बाहेर आले. पण तरी पलंगाची चादर ओढून त्यामध्ये आपलं तोंड लपवायला विसरले नाही. हा वेळ पावेतो त्यांनी आपल्या बॅगेतून साबणाची डबीही बाहेर काढली होती. एका हातानं माझा हात हातात धरून दुसऱ्या हातानं बोटाला साबणाचा फेस लावून ते अंगठी पुढं मागं सरकवत होते. तब्बल 5 मिनिटापर्यंत हा कार्यक्रम पार पडल्यानंतर साबणाच्या फेसानं गुळगुळीत झालेल्या बोटातून ती मेली अंगठी शेवटी एकदाची निघाली. माझ्या लालेलाल झालेल्या बोटावर फुंकर घालत अल्ताफ म्हणाले, आपकी ये उंगली भी आप ही की तरह निहायत शर्मीली और जिद्दी नजर आती है. देखो मेरे लाज के कितनी पीली पड़ गई है. मी लाजले. तसे ते म्हणाले, कमाल है, अपनी ही उंगली से शर्म कैसी. हम कहाँ कह रहे हैं कि हमें देखिए, मगर अपनी उंगली को तो देखिएगा ना. परंतु दुसऱ्याच क्षणी मी आपला हात त्यांच्या हातातून सोडवून घेऊन जोरात पळाले. जाताना फक्त एवढंच म्हटलं, नाही नाही नाही. कमाल है. हे त्यांचं पालुपत नंतर कितीतरी वेळ माझ्या श्रुतीपंथात प्रतिध्वनित होत होतं. वाग्निश्चयाच्या दिवशी मी सुलूला हे सगळं पुराण सांगितलं तेव्हा मला चिमटा काढून ती म्हणाली, वा गवा, बरीच आहेस की, आमची गोशातली बेबी. तू तर माझ्यावरही ताण केलीस. लग्नाआधीच जर तू एवढ्या भानगडी केल्यास तर लग्नानंतर तर थांब. मी तिच्या तोंडात कॅडबरीची अख्खी वडी कोंबून अक्षरशः तिचं तोंडच बंद केलं. नंतर ती वडी चाखीत तिनं मला विचारलं, अगं पण हा गुंता सुटला कसा. तुझे वडील कसे तयार झाले. लग्न तर लगेच होणार आहे ना. मी हसत हसत म्हणाले, अगं अल्ताफनं आमच्या अब्बाजांवर काय जादू केली आहे कोण जाणे. नाहीतर ते सहसा कोणाला बधत नाहीत. मध्येच सुलू म्हणाली, जादू केली हे बाकी खरं आहे. हां, आधी तू त्या बिचाऱ्या अल्ताफवर जादू केलीस आणि मग त्या जादूला उतार पडावा म्हणून त्यानं तुझ्या वडिलांवर जादू केली. काय खरं आहे ना. तिला एक चापट हाणत मी म्हटलं, तरी म्हटलं आमच्या सुलूनं अजून फाजीलपणा कसा सुरू केला नाही ते. लटक्या रागानं गाल फुगवत ती म्हणाली, छान, वर पुन्हा मीच फाजील का. तुम्ही राज रोज फाजीलपणा. पण मी तिला पुढे बोलूच दिलं नाही. पुन्हा दुसरी वडी तिच्या तोंडात खुपसून तिचं तोंड मी बंद केलं. आत्ता आपण ऐकलीत हिदायत खान लिखित, मृदगंधा दीक्षित यांच्या आवाजात मेहंदी विना रंगले हात माझे. ही कथा सप्टेंबर 1967च्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनाची 2022ची प्रस्तुती आहे.